मित्रांनो, तुम्हालाही लावायची आहे अर्ली व्हेरायटी. नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण आज अशा एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत की तिथे जर बघितलं आत्ता तर सध्याच्या पिरियडमध्येच शेंगा तयार आहे. तिथं बघा, शेंगा पूर्ण भरलेल्या अवस्थेत आहे आणि आत्ता इथून फक्त 15 ते 20 किंवा जेमतेम महिना पकडा, महिन्याभरामध्ये आता हे काढणीला येईल. परंतु मित्रांनो, आता याची लागवड किंवा इतर गोष्टी त्या देखील महत्त्वाच्या आहे. कारण जर इथं बघितलं तर शेंगांचं प्रमाण एकंदरीत कमी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता याची लागवड कशी आहे, साधी आणि सरळ लागवड आहे. म्हणजे जवळजवळ बी त्याचं टाकलेलं आहे, म्हणजे ट्रॅक्टरवरचीच. आणि याच्यामध्ये सोयाबीन घेतलेलं होतं. आता आपण जे बियाणं लावतो त्याच्यामध्ये जर बघितलं तर तेच सेम दुसरं, म्हणजे इकडे बघू शकता की इकडे दुसरी व्हेरायटी आहे. तर हिला फुलंच आहे सध्या परिस्थितीमध्ये. आणि तिकडे जे आहे हे तयार झाल्यात शेंगा आणि महिन्याभरात काढलेले. म्हणजे आता याच्यात आपण दुसरं पीकसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे आता पूर्ण नोव्हेंबर एंडिंगला हे संपून जाईल आणि डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपण याच्यामध्ये दुसरी लागवड करू शकतो. परंतु मित्रांनो, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर तसं पाहता हिला एवढं काही असं उतारा लागणार नाही आहे. कारण जर बघितलं तर एकदम साधी आणि सरळ लागवड असून जे तोर आहे किंवा शेंगांचं प्रमाण आहे ते कमी आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करतो तर त्याची जी आहे हाईटसुद्धा वाढते. त्याच्यानंतर त्याला फुटवेसुद्धा भरपूर असतात. आता इथं जर बघितलं तर एका डांगीला असं कमी शेंगा, त्याचबरोबर त्याचा जुडगासुद्धा कमी होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे तोर लांब आहेत. ही जी व्हेरायटी आहे कुठली, आता ही कुठली व्हेरायटी आहे आपल्याला माहीत नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. परंतु आपल्याला असा हा प्लॉट दिसला म्हणून आपण इथं बघितलं. आता याच्यामध्ये जर अंतर बघितलं तुम्ही तर साधारणतः याच्यामध्ये 9 फूट अंतर आहे 2 ओळीतील. आणि जर बघितलं तर तो पूर्ण फाट काही असं झाकत नाही आहे. आणि झालं खोड, जर बघितलं तर खोडसुद्धा त्याचं मोठं होत नाही. परंतु अर्ली आहे, लवकर उत्पन्न येते, लवकर खाली होते. दुसरं उत्पन्न घेण्यासाठी तुमची शेती तयार होऊन जाते. अशा एकंदरीत गोष्टी असल्यामुळे शेतकरी ह्या वाणाची लागवड करतात. आता शेवटी त्याला पाणी दिलं. एक शेवटचं म्हणजे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. जमीन जर बघितली तर काळी अशी ही जमीन आहे आणि लांबून म्हणजे काय म्हणता येईल, लोंबल्यात त्या शेंगा पूर्ण. आणि दुसरी गोष्ट, याचे फुटवे बघा, लांब तोर आहेत, त्याला लांब फुटवे आहेत. जसं बाकीच्या व्हेरायटीमध्ये शेंडे खुडणी करतो त्याच्यात अशी याच्यामध्ये शेंडे खुडणी कुठंच केलेली नाही आहे आणि सरळ साध्या पद्धतीने याची लागवड आहे. तर अशा पद्धतीने हा आपल्याला प्लॉट दिसला म्हणून आपण आलो. ज्या शेतकऱ्यांना लवकर कुठलं तरी दुसरं पीक घ्यायचं असते ते याची लागवड करू शकता. परंतु लागवड करताना तुम्हाला लक्ष देणे गरजेचं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न होईल तशा पद्धतीने तुम्हाला लागवड करायची आहे. म्हणजे जो अंतर आहे याच्यामध्ये झाकलेलं नाही आहे, हाईट जी आहे एकदम कमी राहिली आणि ज्या पेंड्या होतील त्या पण छोट्या होतील. म्हणजे एकरी 3-4 क्विंटलपर्यंतच याचा ॲव्हरेज लागेल अशी एकंदरीत याची परिस्थिती आहे. पूर्ण इकडे सुद्धा तशीच त्यांची लागवड आहे. आणि ते निघाल्यानंतर मग तुम्ही लवकरच दुसरं पीक घेऊ शकता. तसं जर बघितलं तर दुसऱ्या व्हेरायटीच्या ज्या तुरी असतात त्याला आपल्याला कालावधी जास्त लागतो. म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत ते तयार होते. परंतु हे जे आहे हे फक्त नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमचं पीक घरामध्ये येईल. आता पुढे जर गेलो आपण अशाच ह्या प्लॉटमध्ये तर दुसऱ्या व्हेरायटीचा सुद्धा आपल्याला प्लॉट दिसते की त्याच्यात एकंदरीत अजून फुला अवस्थाच आहे. आणि याच्यात जर बघितलं तर शेंगांचं प्रमाण झालेलं आहे. आणि शेंगा तशा पाहिलं तर चांगल्या भरलेल्या शेंगा आहेत. आणि काय म्हणता येईल त्याला की शेंगांचं प्रमाणसुद्धा चांगलं आहे. जसं आपण इथे ह्या पुढं प्लॉटमध्ये जसं जात आहोत. म्हणजे सांगायचा मुद्दा एक की जर तुम्ही व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलं, व्यवस्थित त्याची लागवड, शेंडे खुडणी म्हणा किंवा काय म्हणा, किंवा लागवड करताना 1-1, 2-2 दाणे जर त्याची लागवड केली, खोड जर याचं चांगलं झालं तर निश्चितच यालासुद्धा चांगल्या पद्धतीने शेंगा चांगल्या पद्धतीने उत्पन्न होईल. आता बघा, तोर बघा याचा किती लांब आहे, पूर्ण असा लांब आहे. आणि शेंगासुद्धा तेवढ्याच प्रमाणात याला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत हे सुद्धा वाण कुठलं जे असेल अर्ली तर ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पन्न देईल. आता इथूनच बघा,
सेम एकच क्षेत्र आहे. इकडे शेंगा तयार झाल्या आणि इकडे फुलंच आहे. पण फरक काय दिसतो की याचं जर एकंदरीत हे बघितला व्यास किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा फुटवे तर खूप सारे आहे आणि याला जर बघितले तर कमी आहे. हे निश्चितच आपल्या लक्षात येते. म्हणजे उत्पन्न जर म्हटलं तर इकडे साधारणतः क्विंटलचा तरी फरक पडेल आणि याची पेंडी बनताना सुद्धा मोठी बनेल. हे आता दिसतंच आहे. आता बघा पूर्ण खालूनसुद्धा याला फुटलेली आहे आणि खोडावूनच समजते आपल्याला. आता याचे तुम्हाला निश्चितच खोडं दाखवतो मी की याचे खोडं बघा कसे आहे आणि तिकडे जर बघितलं तर त्याचे खोडं बघा कसे आहेत. त्याचे खोडं बारीक आहे कारण लवकरच त्याच्या प्रोसेस होत गेल्या. इथं बघा याचे खोड लवकरच त्याच्या प्रोसेस होत गेल्या. त्या गोष्टीने त्याला फुटण्यास किंवा इतर गोष्टी होण्यास वाव भेटला नाही असं आपण म्हणू शकू. कारण ते अर्ली व्हेरायटी आहे. लवकरच ते शेतजमीन खाली होईल. इथं बघा आता हे पूर्ण अंतर झाकून जाईल. तर अशा एकंदरीत आपल्याला गोष्टी दिसल्या म्हणून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. कुठल्या पद्धतीने लागवड तुम्हाला चांगली वाटते ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याचं जास्तीत जास्त उत्पन्न वाढेल. ज्याला लवकर काहीतरी दुसरं पीक घ्यायचं आहे त्याने ती व्हेरायटी निवडू शकता. मार्केटमध्ये त्या व्हेरायटीज उपलब्ध आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यासुद्धा उत्पन्न देतील असं आपण म्हणू शकू. तर असा हा प्लॉट दिसला म्हणून आपण तो बघण्यासाठी आलो होतो. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील. हा एकंदरीत पूर्ण फरक आहे. आता ही जी आहे ही अंकुरची चारू आपल्याला दिसते ही व्हेरायटी, कारण आपण सुद्धा ती लावलेली आहे आणि तशाच पद्धतीने तिची वाढ किंवा एकंदरीत फुटवे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तिकडे जर बघितलं तर ती अर्ली कुठली आहे ते जर तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही कुठली लावलेली असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमचं तूर पीक एकंदरीत कसं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. इथे जर बघितलं तर याला एकदम लांब लचक तोर आहेत. म्हणजे लांब याची वाढ होते आणि एकच जी डांग आहे ती चांगल्या पद्धतीने लोंबते. आणि दुसरी जर म्हटलं इकडे तर याला कसं आहे की ब्रांचिंग भरपूर आहे आणि जवळजवळ त्याच्या एकंदरीत शेंगा आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत आता उत्पन्न कसं होईल ते सुद्धा आपल्याला बघता येईल. तोपर्यंत आपण हेच गेस करू की यालासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न होईल. कारण बघितलं तर आता हे मागचे फुटवे आहेत ते काही कामाचे नाही आहे आपले. पण जर बघितलं तर साधारणतः महिन्याभरातच हे तूर पीक आपल्याला काढायला येताना आपल्याला बघता येईल. बघा आता शेंगांचं जरी एकंदरीत वेट किंवा काय बघितलं तर चांगला आहे. 4 दाण्याच्या जास्तीत जास्त शेंगा, 3 दाण्याच्या कमी आणि 2 दाण्याच्या त्याच्यापेक्षा कमी असं एकंदरीत इथं आपल्याला हे तूर पीक पाहायला भेटत आहे. शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल ते एकंदरीत आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे जेही कुठलं तूर पीक चांगलं उत्पन्न देत असेल, चांगलं एकंदरीत त्याची लागवड असेल. आता बरेच शेतकरी म्हणतात येतात कशी लागवड घ्यायची याच्यात, तर आता जे अंतर आहे 9 फूट तर तेच संयुक्तिक अंतर आहे. कोरडवाहू असो किंवा बागायती असो, बागायतीला आपण थोडंसं वाढवू शकतो, कोरडवाहूला थोडंसं कमी करू शकतो. तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.